मॉर्निंग, कसे तुम्ही सगळे? मी तुमचा लाडका श्री पुन्हा एकदा तुम्ही मला बघू शकता यूट्यूब चॅनलवर. तर गाईज आज आहे आषाढी एकादशी. तर गाईज त्याच्या निमित्त आज मी हा व्लॉग बनवणार आहे. तर गाईज आजचा व्लॉग खूपच छान होणार आहे. तर चला गाईज आता तुम्ही माझा व्लॉग एन्जॉय करा. तर गाईज हे बघा मी कसा माझा देवारा सजवलेला आहे. हे बघा किती छान दिसतोय आमचा देवारा. तर गाईज हे बघा माझ्या मम्मीने किती छान रांगोली काढलेली आहे. हे बघा गाईज किती छान दिसते रांगोली. तर गाईज हे बघा आज आम्ही आमची तुळशीला कसं सजवलेलं आहे. किती छान दिसते बघा आमची तुळशी. बघा गाईज आज माझा उपवास आहे आणि माझ्या मम्मीनी स्पेशल माझी फेवरेट ही खिचडी बनवलेली आहे. बघा गाईज कारण की मला खिचडी खूपच जास्त आवडते आणि उपवासाला माझी मम्मी खिचडीच बनवते. तर चला गाईज आता मी खिचडी टेस्ट करून बघतो कशी लागली. एक नंबर गाईज खिचडी लागते आहे. तर चला गाईज आता मी खाऊन झाल्यानंतर तुमच्याशी मिळतो. तर गाईज आता मी पांडुरंगासाठी एक गाणी बोलणार आहे. तर गाईज तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा का तुम्हाला माझं गाणी कसा वाटलं. नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विठेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतला चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. गाईस हे बघा आमच्या घरी एक विठ्ठल बनून आलेला एक मुलगा. हे बघा गाईस किती छान दिसतोय हा. किती मस्त टिकली आहे बघा याची. तर गाईस आज आषाढी एकादशीचे निमित्त मी चाललेलो आहे गाईस आता सांडपाड्याला मंदिरात. तर चला गाईस आता आपण मंदिरात. हे बघा भोलेनाथ आणि गणपती बाप्पा. तर गाईस हे बघा किती मोठी लाईन आहे गाईस इथे. आणि आम्ही आता चाललेलो आहे VIP दर्शन घेऊन. आमचे ओळखीचे आहे तिथे बघा.
आता इथे प्रसादाला खिचडी आहे, तिथे खिचडी मिळते. हे बघा सगळी जण इथे बसून खातात. हे बघा आजूबाजूचा परिसर आहे बघा, तिथे मंदिर आणि बघा किती मोठे मोठे झाड आहे तिथे. गाईस खूप छान परिसर आहे गाईस इथला, आणि गाईस इथे खूप थंडी थंडी हवा पण येते बघा गाईस. आता तेवढी गर्दी नाही आहे कारण की आता दुपार झालेली आहे का, आणि सकाळी तर खूपच जास्त गर्दी होती इथे. आता थोडी कमी झालेली आहे बघा. हे बघा गाईस आमची माणसं कशी रेडी गाईस. हे बघा इथे खिचडी आणि चहा भेटतो. हे बघा शनिदेवाचं मंदिर आहे इथे, छोटासा आहे बघा. तर गाईस मी आता मंदिरात आलेलो आहे, आणि गाईस आता सकाळ झालेली आहे, आणि गाईस आज 12 आहे. आज सगळेजण उपवास सोडतात कालचा. तर गाईस हे बघा आमची गावदेवी माता. तर चला काय आता पाया पडूया. तर काय आता पाया पडून झालेला आहे. तर चला काय आता घरी जाऊन बघूया मम्मीने काय जेवायला. तर काही आता माझा उपवास सोडायला माझ्या मम्मीने सकाळी लवकर उठून माझ्यासाठी भाकरी भुजलात, आणि हे बघा पनीरची भाजी केलेली आहे माझा उपवास सोडायला. तर गाईस तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मिळतं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स सो मच फॉर वॉचिंग. बाय.